नाशिक ओझर येथील उर्दू शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते संपन्न. शाळेच्या लहान मुलांना बरोबर घेऊन उद्घाटन. निफाडचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या शुभ हस्ते ओझर शहरात 2,31,00,000 रुपयांचं भूमिपूजन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. आमदार दिलीप बनकर यांच्या विशेष लक्ष प्रयत्नातून राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी अंतर्गत ओझर मीग येथील कब्रस्तानजवळ बाणगंगा नवीन नदीवर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 1,80,00,000 रुपयांचा निधी, त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उर्दू शाळा बांधकामासाठी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या दोन्ही कामाचा शुभारंभ आमदार दिलीप काका बनकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. उर्दू शाळेची इमारत ही खूप वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकला असता. याचं गांभीर्य लक्षात येताच आमदार दिलीप बनकर यांनी तात्काळ निधी मंजूर करून दिला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांना बळकटी देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. उर्दू शाळेची नवीन इमारत उभारली गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं वातावरण मिळालंय. नवी दिशा मिळणारे आमदार दिलीप काका बनकर यांच्या पुढाकाराबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होतंय. यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, अशोक कदम, वेदांती सूर्यवंशी, अल्ताफ भोगुरकर यांच्यासह राजेंद्र शिंदे, हेमंत जाधव, प्रशांत अक्कर, प्रदीप आहिरे, भारत पगार, रौफ पटेल, जुनेद शेख, उस्मान पठाण, नईम मुल्ला यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे, नाशिक.